वळूयात पुढल्या बातमीकडे। नाशिकमधील खड्ड्यांवरून महायुतीत राजकारण पेटलंय। छगन भुजबळांना पालकमंत्री करण्याची मागणी जोर धरतीये, तर राष्ट्रवादीनं बॅनरबाजीतून गिरीश महाजनांना डिवचलंय। भुजबळांना पालकमंत्री करा, शहराला खड्ड्यातून बाहेर काढा, नाशिक दत्तक घेतलेल्या मुख्यमंत्र्यांना बॅनरमधून आवाहन करण्यात आलेलं आहे। खड्ड्यांच्या नावाखाली पालकमंत्री पदावरून नवा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे। मागच्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि या सगळ्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरती आतापर्यंत अनेक आंदोलनं देखील झालेली आहेत। आता या सगळ्या मुद्द्यावरती राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडनं नाशिक शहरामध्ये अशा पद्धतीचे बॅनर हे लावण्यात आलेले आहेत। मागच्या काही दिवसांपासून नाशिक शहरात जे खड्डे पडलेले आहेत, या सगळ्या खड्ड्यांमुळे 5 जणांचा बळी गेलेला आहे, अनेक जण जखमी सुद्धा झालेले आहेत। आणि त्याच पद्धतीने मागच्या काही महिन्यांपासून नाशिकचा जो पालकमंत्री पदाचा तिढा आहे तो अद्यापही कायम आहे आणि त्यामुळेच भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा अशा आशयाचे जे फलक आहेत ते नाशिक शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडनं हे लावण्यात आलेलं आहेत। आणि माझ्यासोबत या सगळ्या संदर्भात माहिती घेण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊया। आपण असे फलक लावलेले आहात, काय सांगायचं नेमकं? आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे, जे आमच्या नाशिकचे पालक पण आहे, की गेल्या 2 इलेक्शन अगोदर त्यांनी नाशिकला दत्तक घेतलं होतं, अशा दत्तक पालकांना आम्ही निवेदन केलेलं आहे, मागणी केलेली आहे सर्वसामान्य नाशिककरांच्या वतीने की लवकरात लवकर नाशिकला पालकमंत्री, पूर्ण वेळ भूमिपुत्र पालकमंत्री म्हणून आदरणीय भुजबळ साहेबांची नियुक्ती करावी, म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार व एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे सर्वसामान्य नाशिककर व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने केलेला आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।